आम्हाला नुकतीच एक कमेंट आलेली की तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नलिंग कसं करतात. हा आहे मितेश आणि ही लतिका. आणि आम्ही करणार आहोत 100 डेज ऑफ डिसिप्लिन चॅलेंज. डे 14. ऍक्च्युली ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आम्ही नुकतंच चालू केलंय. त्यामध्ये आम्ही आमच्या जीवनातल्या ज्या 2 गोष्टींबद्दल कृतज्ञ आहोत त्या गोष्टी एका नोटबुकवर लिहून काढतो. मग त्या गोष्टी कितीही छोट्या असतील किंवा कितीही मोठ्या असतील, जसं की आपली बॉडी, ज्यामुळे आपण हालचाल करू शकतो. आपले डोळे, ज्याच्यामुळे आपण सुंदर जग पाहू शकतो, आपलं घर. आणि आपली गाडी. तर यामुळे आपण आपल्या जीवनातल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधतो आणि ऑटोमॅटिकली ज्या गोष्टींसाठी आपण नेहमी तक्रार करत असतो त्या मागे पडतात. आणि खरं सांगायचं तर याचे खूप फायदे आहेत, पण त्यातला एक म्हणजे आपल्याला कंटेंटमेंटची भावना येते. तर आपण जो विचार करतो तेच घडतं. जर आपण पॉझिटिव्हिटी बद्दल विचार केला तर पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. जर निगेटिव्हिटी बद्दल केला तर निगेटिव्ह. तर आपणच ठरवायचं की आपल्याला कसला विचार करायचा आहे. आजही दिवसभर मितेशला शूट होतं, त्यामुळे आम्ही लगेच ब्रेकफास्ट करून ग्रॅटिट्यूड जर्नलिंगही करून घेतलं आणि लगेच तयार होऊन मितेश गेला शूटला. दिस इज माय 2 days लोकेशन. मध्ये मध्ये पाऊसही पडत होता. दोन्हीकडे वातावरण खूप छान झालं होतं आणि अशा वातावरणात सगळंच काही सुंदर दिसायला लागतं. आम्ही दोघांनीही आपापलं वाचन केलं. भोपळ्याचं थालीपीठ खूप छान झालं होतं. मितेशनेही तिकडेच जेवण केलं. मग माझाही उरलेला पूर्ण दिवस माझ्या कामात गेला. रात्रीचं जेवण होऊन घरी येईपर्यंत मितेशला बराच उशीर झाला होता. मग आम्ही आमचा ब्रश केला आणि असे आपले 2 आठवडे म्हणजे 14 दिवस पूर्ण झाले यार. तर फॉलो करा आणि तुमच्या पार्टनर बरोबर शेअर करा. सोबत ग्रो करूया.